नाही कोणाच्या बापाचं। कोणमार विनंतीचा की नाराज लोक सारी ना हेठ बसारे कोशिश करो सारी हेठ बेसो आपण रामदेवजी बाबार गोचा आपण लक्ष्मण बापूर गोरचा जन सारी हेठ बेटेरचा गोर सिकवाडीर सारी सोबतीना गोर काय उभे रे हेठ बेसो रे तमने गोरमाटी कळेली काय बेसो हेठ बेसो सारी राज्यभरामध्ये मराठा आरक्षणावरून तसेच वेगवेगळ्या मुद्द्यावरून ओबीसी मराठा समाज तसेच ओबीसी हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं आहे। याच पार्श्वभूमीवर आपल्या आरक्षणातली घुसखोरी थांबण्यासाठी विमुक्त जाती अप्रवर्गातले सर्व जाती बांधव हे आज पौजला रस्त्यावर उतरलेले आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी संख्येने समाज बांधवांनी या ठिकाणी जामनेरच्या पौरमध्ये मुख्य चौकात महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं आहे आणि मोठ्या संख्येने महिला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील समाज बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। नेमक्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर, नेमकी तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये जी अवैध घुसखोरी होते, घुसखोरी थांबवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची मागणी SIT त्या ठिकाणी लागू व्हावी। 2017चा 24 नोव्हेंबरचा जो रक्त नातेसंबंधीचा जो GR आहे तो GR त्या ठिकाणी रद्द व्हावा। काल परवा मराठा समाजाला आरक्षण देत असताना त्याच्यामध्ये अशी एक नोंद केली आहे की 100 रुपयाचं बॉन्ड पेपरवर जर लिहून दिलं की हा माझा नातेवाईक आहे त्यांनाही तुम्ही जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाण देणार तर ते रद्द व्हावं। त्यासोबतच 49/2014चा जो राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आहे तो स्वीकारण्यात यावा। हा सगळ्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि ह्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर येत्या 2024च्या निवडणुकीमध्ये या सत्ताधारी लोकांना आम्ही खाली खेचल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही सांगितलं की तुमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी होते, नेमकी कोणाकडून ही घुसखोरी होते, त्याच्या मागचं कारण काय? यामध्ये प्रामुख्याने राजपूत समाजाची लोक, परदेशी समाजाची लोक, छप्परबंद समाजाची लोक, मीना समाजाची लोक घुसखोरी करत आहेत, पैसे देऊन अधिकाऱ्यांना मॅनेज करतायत आणि खोटे जातीचे दाखले घेऊन ते घुसखोरी करतायत। म्हणून ही घुसखोरी थांबली पाहिजे यासाठीच आम्ही सगळा बंजारा आणि इतर समाजातील लोक या ठिकाणी आलेलो आहोत। तुमचं संपूर्ण महाराष्ट्रात 6-7 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत आंदोलनं झाली आहेत। यापुढचा पवित्रा काय असणार आहे जर मागण्या मान्य नाही झाल्या तर? या पुढचा आमचा पवित्र आहे की आम्ही गावागावांमध्ये हे लोक चळवळ राबवू आणि लोकांमध्ये आम्ही जागृती निर्माण करू आणि गावागावांमधून आंदोलन करू आणि त्यांना एकच सांगू की सत्ताधारी लोक आपल्यासोबत गद्दारी करत आहेत, त्यांना आपण कुठल्याही प्रकारे त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही। अशा पद्धतीने या मागण्यांसाठी हे संपूर्ण विमुक्त प्रवर्गातील समाज बांधव आक्रमक झाले आहेत। गोरसेनेचे अध्यक्ष संदेश चव्हाण तसेच वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जात आहे। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर 2024मध्ये सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।